हॅलो, नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो. मी ब्लाइंड आनंद स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मी आता आपल्या घराजवळ आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो त्याचप्रमाणे आपण घरापासून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या एका नवीन प्रवासाला. तर मी आता घरामध्ये आणि आम्ही इथून घरामधून प्रवास जसा जसा निघेल त्याचप्रमाणे तुम्हाला मी सर्व काही दाखवायचा प्रयत्न करतो की मी आज कुठे चाललेलो आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात, मी आरळ्यामध्ये पोहोचलो आहे आणि इथं थोडा नाश्ता वगैरे करणार आणि इथून पुढचा प्रवास आपण सुरुवात करणार. तर मित्रांनो, आत्ताच गरम गरम वडापाव, कांदा मिरची आणि एक चाय पिऊन छोटासा आपला नाश्ता झाला आहे. आणि आता थोडं मटेरियल घ्यायचं आहे, दुकानातून खरेदी करायची आहे. ती थोडी खरेदी करणार आणि मी तुम्हाला पुढं गाईड करतो आणखी. तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात म्हणजे माझं गाव बाष्टेवाडीतून आपण बघितलं की मी व्हिडिओची सुरुवात केली आणि आता आरळा या गावात आलो आहे. आमची बाजारपेठ इथे आरळ्याला आहे आणि मी आरळ्यामध्ये थोडी खरेदीदारी केली आणि मी आता पुढं प्रवास करतो आहे. तर मित्रांनो, आपण आता आरळ्यातून सर्व साहित्य खरेदी करून पुढील प्रवास आपला सुरू केला आहे. आणि मी आता पुढे गेल्यानंतर आपला शित्तूर या गावात जाणार आहे. पण त्याच्यापूर्वी आपलं एक वारणा नदी आहे आपली. तर त्या नदीवरून मी थोडं आपल्याला एक व्ह्यू छोटासा दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण आता पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला आपली वारणा नदी लागते, जे की चांदोली धरणावरून खाली असे निघून चालल्या. आणि आपण आता वारणा नदीच्या इथे पुलावरती आहे, जो की आरळा आणि शित्तूर या दोन्ही गावांना जोडला जाते. तर हा जो तुम्ही व्ह्यू पाहत आहात हा वारणा नदीचा आणि मी आता शित्तूरच्या पुलावरती आहे. तर मी मित्राला सांगतो की थोडं लांबून असं दाखवायचा, व्यवस्थित दाखवायचा हे करतो. तर मित्रांनो, आता आपण शित्तूर या गावामध्ये पोचलो आहे आणि आता आपण शित्तूराहून पुढे गेलो की मी एक असा छोटासा एक ठिकाण बघतो की जिथून आपल्याला सर्व निसर्गाचा एक व्ह्यू घेता येईल असा. तर मित्रांनो, आता मी इकडे शित्तूरवरून वरती आलो आहे आणि थोडं डोंगरावरती येऊन थांबलो आहे, कारण आम्ही 2 टीमामध्ये आलो आहे. आपली एक टीम वरती आम्ही पोचलो आहे आणि दुसरी टीम अजून पाठीमागून येत आहे. तर मी तुम्हाला घरातून निघताना बोललो नव्हतो, पण आपण मित्रांनो आज देवदर्शनाला चाललो आहे आणि उदगिरी इथं या ठिकाणी चाललो आहे. म्हणजे काळांबा या देवीच्या देवदर्शनाला मित्रांनो आपण चाललो आहे. तर मी सर्व प्रवास आपला तो थोडा असा शूट करायचा प्रयत्न करतो. मी आता शित्तूरवरून वरती आलो आहे, शित्तूर या गावावरून. आणि आता आपलं पुढचं स्टेशन म्हणजे राघोचा वाडा, धनगरवाडा आहे, राघोचा वाडा या नावाने. तर आपण तिथे पोचल्यानंतर मी एक व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणखीन, की आपण जी आरळ्यामध्ये थोडं सामान खरेदी केलं होतं, तर ते म्हणजे आपण वरती जाऊन जेवण पण बनवायचा आपला प्लॅन आहे. पहिल्यांदा देवदर्शन घ्यायचं, काळांबा देवीचं आपण दर्शन घ्यायचं, आणखीन नंतरनं थोडं जेवण वगैरे बनवायचं आणि नंतरनं परतीचा प्रवास आहे. पण त्याच्यापूर्वी मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की खूप छान वाटते की गावातून म्हणजे गावामध्ये आपलं जे वातावरण आहे त्याच्यापेक्षा इथे येऊन, कारण की एक म्हणजे जंगलाचं सर्व डोंगरी भाग आहे. आणखीन आम्ही खूप उंचावरती आहे आता. तर जो हवेमध्ये जो गारवा आहे आणि जो ऑक्सिजन आहे तो एकदम मनाला प्रसन्न करून टाकतो आहे.
कारण की गावामध्ये तीच हवा आणि तोच आवाज आणि इथे सर्व शांत आहे. इथे पक्ष्यांचा थोडासा फक्त आवाज आहे, बाकी थोडी हवा आहे, बाकी इथे काहीसुद्धा नाही. आणि जो हवेमध्ये गारवा आहे त्याचा आपल्याला पूर्ण मी इथं आनंद घेतो आहे. जरी मला दिसत नसेल तरी देखील मी पूर्ण जे एन्व्हायरमेंट आहे माझ्या ऑर्बिटमध्ये आजूबाजूला त्या सर्व गोष्टी मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण शितूरच्या वर आलो आहे आणि राघोचा वाडा आहे, धनगरवाडा, तर इथे पोचलो आहे. आता आपण इथून पुढे जाणार आहे. तर मी आता जवळपास पोचलो आहे. आता मंदिराच्या सभोवताली असं सर्व एन्व्हायरमेंट आहे. आणखी मी मंदिरापाशी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. तिथे ठेवायचं नारळ, आईला सांगा हळद कुंकू लावायला नारळाला. तुम्ही पण ते हळद कुंकू लावायला. तर आता मी मंदिरात जाऊन आलो आहे. आणखीन देवदर्शन झाले आपलं, देवाला आरती अगरबत्ती वगैरे लावल्या आणि आता थोडं मंदिराचा परिसर आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडं इथे फिरणार आहे. आणखीन मग जेवणाची तयारी करणार आहे. तर मित्रांनो, आम्ही चूल वगैरे पेटवल्या आणि तर आता जेवण करायची तयारी करतोय. तर मित्रांनो, आपण आता जेवण वगैरे ठेवले चुलीवरती. आणखीन आम्ही इकडं आलो आहे, थोडं म्हणलो फिरून येऊया. तर मित्रांनो, आम्ही इथं थोडं फिरायला आलो होतो जेवण शिजस्तोवर. तर इथं गया वगैरे आहेत, म्हणजे मंदिराच्या परिसरात गया वगैरे आहेत, ज्या की त्या इथंच मंदिराच्या इथंच असतात आणि इथं खातात येतात. तर आम्ही थोडं आता जेवणासाठी पाणी घेतो इथून. इथं पाण्याची वगैरे सोय आहे, टाक्या वगैरे आहेत. तर इथं पाण्याची टाकी वगैरे आहे आणि इथं आम्ही पाणी भरून घेतो आहे, म्हणजे जेवताना वगैरे पाणी आपल्याला कमी होणार नाही. तर मित्रांनो, आता आम्ही पाणी वगैरे घेऊन आलो आहे. आता जेवण शिजलं की जेवण वगैरे खाणार आणि पुढचा प्रवास कसा आहे ते मी तुम्हाला आणखीन दाखवतो. तर आता जेवायची तयारी झाल्या, आम्ही थाट वगैरे बनवून घेतले आणि जेवण वगैरे आता आम्ही करतो. तर जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर आता आम्ही जवळपास चांदोली फॉरेस्टमध्येच आहे, म्हणजे चांदोली फॉरेस्ट आणि उदगीर फॉरेस्ट हे दोन्ही एकत्रच आहे, जवळजवळ आहे. तर आम्ही इथून आता घरी जाणार आहे. तर संध्याकाळची वेळ आता जवळपास दुपारच्या 4 वाजलेत आणि आम्ही जास्त वेळ थांबणार नाही, कारण की इकडं बिबट्या आणि वाघ खूप आहेत. त्याच्या कारण आम्ही अंधार व्हायच्या आत घरी निघालो आहे. तर आता मी व्हिडिओ इथंच समाप्त करतो मित्रांनो, कारण की व्हिडिओ पण खूप मोठी झाली आहे. आणखीन रात्रीचं टाईम व्हायच्या अगोदर आम्हाला घरी जायचं आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय. आणि जर व्हिडिओवरती आपल्या जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.